नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग सिरियलमध्ये काय घडले आपण ते बघणार आहोत. नागराज पार्सल घेऊन जातो. ते पार्सल कोणासाठी घेऊन जातो याचा पाठलाग अर्जुन करत असतो. अर्जुन ज्यावेळेस लपून बसला असतो, नागराज निघून जातो आणि त्याला मात्र सचिन दिसतो. पण सचिन साक्षीबरोबर दिसतो. ती मुलगी कोण आहे हे बघण्यासाठी त्याला उत्सुकता लागते. पण सचिन हा धोका देतोय हे अर्जुनला पटतच नसतं. तो त्या मुलीशी फ्लर्टिंग करत असतो. त्या मुलीला अक्षरशः किस करत असतो. पण ती मुलगी पाठमोरे असल्यामुळे त्याला ती मुलगी साक्षी आहे हे काही कळत नाही. सचिनचं लफडं चालूच असतं. ते उघडकीस पडतं याच्यासमोर. अर्जुनला तर शॉकच बसतो. अस्मिताला हा धोका देतोय. तो पुढे जाणार तेवढ्यात एका माणसाचा धक्का त्याला लागतो आणि साक्षी त्या ठिकाणून निघून जाते. आता सचिन एकटाच राहतो. आता नागराज दारू पित असतो. तो महिपतला खूप काही बोलत असतो. 25 वर्षापासून आपली मैत्री आहे, ही मैत्री काय वाया जाऊन देणार नाही, पण तुला काय कळेना. तू माझं नाव घेशील म्हणून मी इथे लांबलंय. आता इकडं महिपत आणि नागराज एकत्र झाले तर माझं वाटोळच होईल असा प्रश्न प्रियाला पडतो. ती वारंवार फोन ही नागराज लावत असते. आता लावताना फोन हा चक्क महिपतला दाखवतो. बघ ही सारखी सारखी कॉल करते. इकडं सायली अर्जुनला मेसेज टाकते काय झालं त्या ठिकाणी. नागराज काकाचा पाठलाग केला काय कळलं. तो मेसेज अर्जुन वाचतो. तेवढ्यात मेसेजचं उत्तर देत नाही म्हटल्यावर ती कॉल लावते. अर्जुन कॉल चालतो काही कळालं का काय असं तो साईडला येऊन बोलतो. त्याच वेळेस त्याला साक्षी तिकडून बघते आणि साक्षी त्या ठिकाणी लपते. आता हा इथं काय लुडबुड करतोय हे तिला काही कळत नसते. पण ती काय पुढे जाऊन बोलू शकत नाही. अर्जुनला प्रश्न करते सायली की अजून का रिप्लाय देत नाही. ते सांगतो असं तो बोलतो. इकडे प्रिया सारखे नागराजला कॉल लावत असते. पण नागराज बोलतो मी फोन उचलायचा का नाही उचलायचा हे ठरवणारा मी आहे. मी तुला फोन केला तेव्हाच उचलायचा. अगदी गुरमीत बोलत असतो. महिपतला तो बोलतो 25 वर्षापासून तू मला दारू पाजली, बघ मी तुला आज पाजतोय. पण तो दारू सांडत असतो सगळीकडे. इकडे अर्जुन सचिनकडे जाणार. सचिन जास्त जातो. त्याच वेळेस साक्षी त्याला कॉल लावते. मला अर्जंट काम आठवलं आहे आणि ती त्याला बोलून घेते. इकडे प्रिया खूप विनवणी करते. माफ कर मला असं बोलते. पाया पडायचा प्रयत्न करते. पण हा असून बोलतो की एवढं करायची काहीच गरज नाही. तू कुठं गेली येतीस एवढंच सांगायची गरज आहे आणि खोटं का बोलतेस हे सांगायचं आहे. तू हनीमूनची तिकीट फाडण्यापर्यंत शांत राहिलीस पण होकार दिला नाही असं बोलतो. इकडे महिपत डायरेक्टली त्यावेळेस आपलं नागराज डायरेक्टली कॉल प्रियाला लावतो. त्यावेळेस ती खूप गडबडते आणि ती साईडला येऊन बोलते. त्यावेळेस माझ्याकडे हुकमाचा एक पाय ते असं बोलते. इकडे सचिनची डायरेक्ट गचंडी अर्जुन पकडतो आणि तो त्याला मारणार देखील असतो. उद्या काय होईल याबद्दल आपण बघणार आहोत.